एक आमची खेळाची माऊली माता ग्रामीण भागातली आपली बाई आणि सवरांची बाईची गप्पा चाललेला असताना सवरांची बाई आपल्या बाईला म्हणते त्यांनी उठलं सुद्धा तुम्ही बाबासाहेबांवर बोलणं करतात. बाबासाहेब होती तरी कोण आणि एवढे बाबासाहेब महान होते तर मोठमोठ्या नोटावरती बाबासाहेब दिसले पाहिजे, परंतु तुमचे बाबासाहेब फक्त रुपयाच्या नाण्यावरतीच आहेत. आणि आमचे गांधीचे बघा फोटो कुठे आहेत. शिवमूर्ती लिंबाचे नंदगावे कलजोर लिंबाळा. शिवमूर्ती लिंबाचे नंदगावे लिंबाजी नंदगावे कलजोर लिंबाळा. कर्जव लिंबाळा यांच्याकडून 100 रुपये भेट आलेले आहे. धन्यवाद. तेव्हा आपल्या बाई अडाणी जरी असल्या तरी बोलायला हुशार. आपली माऊली माता म्हणते जेव्हापासून तुझे गांधीजी नोटवर आले ना तेव्हापासून या देशामध्ये भ्रष्टाचार सुरू झाला. मोठ्या नोटाचाच भ्रष्टाचार होत होता, छोट्या नोटाचा कधीच होत नाही. तेव्हा आमची माऊली माता माझे बाबासाहेब मला कुठं कुठे दिसतात कशा पद्धतीने समजावून सांगते गीतातून ऐकायचं आहे. भीम गुणवान आहे, भीमशीलवान आहे, भीम गुणवान आहे, भीमशीलवान आहे. अग ज्ञानाच्या धनाने माझा भीम धनवान आहे. ज्ञानाच्या धनाने भीम माझा धनवान आहे. म्हणजे माझी माऊली माता माझे बाबासाहेब मला कुठं कुठे दिसतात कशा पद्धतीने समजावून सांगते गीतातून ऐकायचा. अगं भीमराव माझा राजाचा राजा, भीमराव माझा राजाचा राजा,
नकली नसला तर नसू दे ग नोटावरी काय सांगू बाई तुला भीमरावती से मला काय सांगू बाई तुला भीमरावती से मला पाण्याच्या गोटामध्ये हो काय सांगू बाई तुला भीमरावती से मला पाण्याच्या गोटामध्ये काय सांगू बाई तुला भीमरावती से मला पाण्याच्या गोटामध्ये भीमराव माझा माझाच राजा भीमराव माझा राजाच राजा नसला तर नसू दे ग नोटामध्ये नसला तर नसू दे ग नोटामध्ये काय सांगू ताई तुला भीमरावती से मला काय सांगू दादा तुला भीमरावती से मला पाण्याच्या गोटामध्ये पाण्याच्या गोटामध्ये दिसे मला पाण्याच्या घोटामध्ये कारण का पाणी निसर्गाचं साधन याच्यावर सगळ्याच्या अधिग्रस्तांनी रूढीने तुम्हाला मला पाण्यापासून वंचित ठेवलं होतं पण तो बाबासाहेबांनी पाणी योजनेचं साधन करतो आणि बाबासाहेब पाण्याने पेटले 20 मार्च 1927 साली त्या महाडच्या 14 तळ्याला आग लावून सोडली कारण का आमचे मनोदादा म्हणतात त्या काळी अरे तुमच्या तळ्यात होतं पाणी तुमच्या मळ्यात होतं पाणी तुमच्या तळ्यात होतं पाणी तुमच्या मळ्यात होतं पाणी पण तू याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात होतं पाणी पण बाबासाहेबांनी डोळ्यातलं पाणी घालवलं आज जागोजागी दारोदारी नळ दिलं बिसलेशिवाय पाणी पित नाही आम्ही एवढंच काय पण आता वेगवेगळ्या रंगाचं मी पाणी प्यायला लागलो पण ते पाणी पिऊ नका बाबांना सांगितलेलंच पाणी प्या नाही तर आम्ही सांगतोय काही लोक ऐकतायत काय आम्ही सांगितलं बाबा झाडे लावा झाडे जगवा झाडामुळे प्रदूषण चांगलं राहतं पाऊस पाणी पडतो झाडे लावा काही लोक ऐकले म्हणले बरोबर आहे साहेब गावात गेलो कार्यक्रमाला पुन्हा 6 महिने तिथंच कार्यक्रम पडला त्या गावात पुन्हा कार्यक्रमाला गेलो तिथंच आणि हे उदाहरण सांगितलं झाडे लावा झाडे जगवा एक माणूस उठला म्हणला साहेब झाडे लावा झाडे जगवा म्हणले साहेब झाडे लावलो आणि 10,000 रुपये दंड भरला म्हणलं झाडं कशाची लावली बाबा म्हणलं गांजेची मी म्हणलं सुटलं हेच मेहरबानी म्हणलं कारण साथ गेला असता म्हणून आम्ही सांगतोय काय ना आपण ऐकताय काय म्हणून सांगायचंय काय आता पाण्यासाठी जेव्हा आमचा जीव या पाण्यासाठी जेव्हा आमचा जीव पाण्यासाठी जेव्हा आमचा जीव आणि खुलं केलं भीमान चौधार खुलं केलं निसर्गाचा नाही दिशाला निसर्गाचा नाही दिशाला वाटया पाणी पाटामध्ये वाटया पाणी पाटामध्ये काय सांगू बाई तुला भीमरावती से मला काय सांगू मावशी तुला भीमरावती से मला पाण्याच्या गोटामध्ये काय सांगू बाई तुला
असू दे इतके लोक दिसतात का? फक्त आपण 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला एक तर सरकारी ऑफिस मध्ये नाही तर शाळा कॉलेजमध्ये जयंती साजरी होते. सकाळी फोटोला हार घातला तर संध्याकाळी फोटोला हार बी नसतो. पण माझ्या बाबासाहेब जयंती असू द्या, महापरिनिर्वाण दिन असू द्या, महिना 2 महिने सालोसाल 6 महिने जयंती इथं तर साजरी होतेच होते, पण परदेशात देखील बाबासाहेब जयंती साजरी होते. म्हणून आमची माऊली माता काय सांगते, तुझे गांधी नेहरू आहेत माझ्या भीमाचे गरुणी, तुझे गांधी नेहरू आहेत माझ्या भीमाचे गरुणी, माझ्या भीमा पुढे नव्हते कोणी, माझ्या भीमा पुढे नोटावरती गांधीशाही, नोटावरती गांधीशाही, बैमानी होती त्याच्या पोटामध्ये, बैमानी होती त्याच्या पोटामध्ये. काय सांगू दादा तुला भीमरावजी सीमाला, काय सांगू ताई तुला भीमरावजी सीमाला, पाण्याच्या पोटामध्ये. आमचे मनोरंजन म्हणतात, अरे मौके की घड़ी कभी हाथ से छूटने दी, मौके की घड़ियां कभी हाथ से छूटने लगी, रिश्तों की डोर कभी टूटने लगी. अरे मेरा भीमराज एक ऐसा भाई था जिसने कस्तूरबा गांधी की चूड़ियां कभी फूटने न दी, कस्तूरबा गांधी की चूड़ियां कभी फूटने न दी. काय आपण वेळच्या नाट्यावरती घडली नवलाई, पनवेलच्या नाट्यावरती आपल्याला इतिहास माहित आहे, मी काय जास्त सांगण्याची गरज नाही. बाबासाहेबांची गाडी येत असताना उन्हाचा 10 होता. भर दुपारी गाडी ते पनवेल नाक्यावरती आली आणि बाबासाहेब खूप तहान लागली. मग बाबासाहेब गाडीत उतरले, त्या टपरीवरती त्या हॉटेलवरती पाणी प्यायला गेले. इतक्या त्या हॉटेलवाल्या मालकाने बघितलं, एवढा देखणार म्हणजे नक्कीच बाबासाहेब असतील. मग त्यांनी बाबासाहेबांच्या हातातला जग हिसकावून घेतला. बाबासाहेब रागाने लालबुंद झाले आणि हे चित्र आपल्या जातीचा सोनबाईला तिथे लाकडं फोडत होता. त्यांनी हे बघितलं, एवढ्या मोठ्या माझ्या विद्वान बापाल्या रुढीनं पाणी नाकारलं. म्हणून बाबासाहेबांसाठी पाण्याचा मार घेऊन येण्यासाठी घरी धावत पळत गेला. बाबासाहेबांसाठी पाण्याचा मार घेऊन येतपर्यंत बाबासाहेबांची गाडी निघून गेली. बाबासाहेब आता येतील, त्यांना मी माझ्या हातानं पाणी पाहिजे, पाणी देईल म्हणून 1 नाही 2 नाही तब्बल किती वर्ष सोनबाईला वाट बघलो, 7.5 वर्षे. आणि शेवटी बाबा बाबा म्हणून दत्तप्राण झाला. एवढे निष्ठावंत त्या काही लोक होते, आज बे त्या काही. एकच आमच्या आई वडिलांना शिवी दिली तर नाव घेणार नाही, पण बाबासाहेबांबद्दल तुम्ही जर अपशब्द काढला तर तळपायच्या मस्तकासाठी स्वाभिमान बाबासाहेब म्हणून म्हणायचं काय, पनवेलच्या नाट्यावरती घडली नवलाई, पनवेलच्या नाट्यावरती घडली नवलाई, आणि तहानल्या भीमाला कुणी पाणी दिलं नाही. पाणी घेऊन आला माता माता मरी, पाणी घेऊन आला माता माता मरी. काय सांगू दादा तुला भीमरावजी सेवला, काय सांगू ताई तुला भीमरावजी सेवला, पाण्याच्या पोटामध्ये.
जगाला हे सांगे सोपान आणि भीमा पुणे पंडितांनी झुकविली मान तेव्हा ही नजरांच्या बहुजनांच्या ही नजरांच्या बहुजनांच्या जय भीमा कायदाच्या देशावरी जय भीमा कायदाच्या देशावरी काय सांगू दादा तुला भीमरावली से मला काय सांगू मावशे तुला भीमरावली से मला पाण्याच्या पोटामध्ये भीमराव माझा राजाचा राजा भीमराव माझा राजाचा राजा भीमराव माझा राजाचा राजा नसला तर नसू दे ग नोटामध्ये नसला तर नसू दे ग नोटामध्ये काय सांगू दादा तुला भीमरावती से मला काय सांगू मावशे तुला भीमरावती से मला पाण्याच्या पोटामध्ये गरीबा घरचे गरीबानी निष्ठावंत करू शिवरायाने दाखवली वाट हमेशा धरू देव पोटाला चिमटा भले उपाशी मरू पण भीमरायाची लेख आम्ही भीम जयंती साजरी करू भीमरायाची लेख आम्ही भीम जयंती जोमाने साजरी करू काय म्हणते घर कौलारू शुभून दिसते बघणाऱ्यांच्या मनात ठसते अंगणात पिंपळाच झाड माझ्या
अंगणात पिंपळाचं झाड झाड ग माहेर माझ नदीच्या पल्याड पल्याड ग माहेर माझ नदीच्या पल्याड पल्याड ग माहेर माझ नदीच्या बघणाऱ्या गमनात बघणाऱ्या गमनात अंगणात पिंपळाचं झाड माझ्या अंगणात पिंपळाचं झाड झाड ग माहेर माझ्या नदीच्या पल्याड ग माहेर माझ्या नदीच्या पल्याड ग माहेर माझ्या नदीच्या दिस पिंपळाच्या झाडासमोर दिस पिंपळाच्या झाडासमोर तथागताच भव्य विहार दिस पिंपळाच्या पिंपळाच्या झाडासमोर तथागताच भव्य विहार वंद नाही होत दिवसात इथं वंद नाही होत दिवसात आड ग माहेर माझं नदीच्या पल्याड ग माहेर माझं नदीच्या पल्याड ग माहेर माझं नदीच्या माहेर माझं नदीच्या दारासमोर घुंगराची गाडी दारासमोर घुंगराची गाडी त्या गाडीला किल्लार जोडी त्या गाडीला किल्लार त्या गाडीला दारासमोर दारासमोर घुंगराची गाडी त्या गाडीला किल्लार जोडी त्या गाडीला किल्लार जोडी हा गाडीवान पूर्वी तो हालार माझा गाडीवान पूर्वी तो हालार लाड ग माहेर माझं नदीच्या 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 माहेर माझं
आणि बरेच दिवसातून आपण माझ्या माहेरी चाललोय तेव्हा माहेरमध्ये 2 दिवस राहूया. आईची भावाची बहिणीची गाठीपिटी घेते, आईच्या कुशीमध्ये 2 दिवस माईचा सुखाचा उभारा घेते, मग आपण आपल्या सासरी भेटू. मग काय म्हणते पहा, राजगुरु बंधू न्याय येईल, राजगुरु बंधू न्याय येईल, 2 दिवस मी माहेर राजगुरु बंधू राजगुरु बंधू न्याय येईल, 2 दिवस मी माहेर माहेर माझा नदीच्या पल्याड ग माहेर माझा नदीच्या पल्याड ग माहेर माझा नदीच्या माहेर माझा नदीच्या अंगणात पिंपळाचं झाड, माझ्या अंगणात पिंपळाचं झाड ग माहेर माझा नदीच्या पल्याड ग माहेर माझा नदीच्या